आवाज सत्याचा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। आता मी जी कॉपी वाचतोय ती खूप महत्त्वाची आहे। ती कॉपी आहे PCR कॉपी, जी वाल्मिक कराडसाठी बीड सेशन्स कोर्टामध्ये SITनं 14 जानेवारीला मागितली होती। त्यात 8 आरोपींची नावं जे अटकेत आहेत त्यांची त्या PCR कॉपीमध्ये SITनं घातली आहे। त्याच्यामध्ये आरोपींची नावं दिलेली आहेत। ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन घुले, अच्छा सुदर्शनचं नाव ज्ञानेश्वर सुद्धा आहे। प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, कृष्णा शामराव आंधळे, महेश सखाराम देव केदार, विष्णू चाटे, सिद्धार्थ उर्फ भावड्या भिवा सोनवणे, वाल्मिक बाबूराव कराड हा 8वा, हा 9वा खरं तर, पण यातला जो कृष्णा आंधळे आहे तो फरार आहे। म्हणून 9 आरोपी आहेत टोटल खून प्रकरणामध्ये। त्यातले 8 अटकेत आले आहेत आणि कृष्णा आंधळेला आज फरारी घोषित केलेला आहे। 1 महिन्याहून अधिक काळ होतोय तरी पोलिसांना कृष्णा आंधळे याचं वय हे हार्डली 22-23 आहे, ते पोरग पोलिसांना सापडत नाहीये। इतकी शोकांती आहे का झालेली आहे महाराष्ट्र पोलिसांची। त्यानंतर अटकेतले आरोपी 8, कृष्णा आंधळे त्यात फरार। आता यामध्ये जे महत्त्वाचं सगळं विवरण मांडलेलं आहे पोलिसांनी ते मी मुद्दामून वाचून दाखवणार आहे। या आधी सुद्धा अनेक वेळा वाचून दाखवलेला आहे, पण यातला जो ऑपरेटिव्ह पार्ट आहे तो मी आता खास करून वापरणार आहे। तो मी सांगतोय की वाल्मिक कराड याला कसा काय कटाचा सूत्रधार SITनं संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये केला आणि ते करत असताना काय म्हटलेलं आहे। त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, यातील आरोपी वाल्मिक बाबूराव कराड, वय 53, राहणार परळी, तालुका परळी, जिल्हा बीड, यास दिनांक 15 जानेवारी रोजी सदर गुन्ह्यात खालील आधारावर अटक करण्यात आलेली आहे। न्यायालयात जेव्हा 15 तारखेला हजर केलं तेव्हा 11:54 त्याला अटक दाखवलेली आहे पोलिसांनी SITनी। आणि त्यामध्ये SIT असं म्हणते, 1 दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी वाल्मिक कराड यांनी आरोपी विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून अवधा कंपनीचे सुनील शिंदे यांना 11:35 कॉल केलेला आहे व त्यावेळी वाल्मिक कराड याने सुदर्शन घुलो म्हणतो त्याप्रमाणे करा नाहीतर काम बंद करा, काम चालू झाले तर याद राखा अशी धमकी दिलेली आहे। 2 29 नोव्हेंबर 2024 रोजी वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरनं सुदर्शन घुले हा अवधा कंपनी येथे गेलेला आहे। वाल्मिकच्या सांगण्यावरनं गेलेला आहे अवधा कंपनीच्या मस्साजोगच्या कार्यालयात सुदर्शन, हेही पोलीस सांगतायत। व डिजिटल पुराव्यावरून तो वाल्मिक कराड यांनी जी डिमांड ठेवली आहे ती पूर्ण करा नाहीतर काम बंद करा असे धमकावताना दिसत आहे। पोलिसांनी डिजिटल पुरावा सुद्धा बीड सेशन्स कोर्टात सामील केलेला आहे, लक्षात घ्या। म्हणजे काय, कॉल रेकॉर्डिंग। पुढे दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले व त्याचे साथीदार पुन्हा अवधा कंपनी येथे गेले आहेत व त्या ठिकाणी मारहाण करून धमकी दिलेली आहे 6 डिसेंबरलाही। त्यानंतर चौथा मुद्दा 29/11/2024 म्हणजे 29 नोव्हेंबर आणि 6 डिसेंबर रोजी घटनेच्या अगोदर व नंतर सुदर्शन घुले, विष्णू चाटे व वाल्मिक कराड यांचे वारंवार कॉल असल्याचे CDR वरून दिसत आहे। हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। दिनांक 6 डिसेंबर 2024च्या घटनेनंतर महेश संतोष देशमुख आणि त्यांच्या पत्नीला वाल्मिक कराड याच्याकडनं धमकी येत असल्याबाबत सांगितले होते। हे बघा, हा किती मोठा खुलासा पोलिसांनी केलेला आहे। PCR कॉपीमध्ये किती मोठं तथ्य मांडलंय। त्यानंतर 6वा मुद्दा दिनांक 9 डिसेंबर 2024 ज्या दिवशी संतोष देशमुख यांचा खून झाला, दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांनी मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांचा खून केला आहे। या काळात सुदर्शन घुले, विष्णू चाटे व वाल्मिक कराड यांचे घटनेच्या अगोदर, नंतर व घटनेदरम्यान एकमेकांना कॉल असल्याचे CDR वरून दिसत आहेत। आणि हे CDR पोलिसांनी म्हणजेच SITनं केज सेशन्स कोर्टात जमा केलेले आहेत, लक्षात घ्या।
हा जो मुद्दा आहे 6व्या क्रमांकाचा तो का महत्वाचा आहे? पुढे 7व्या क्रमांकाचा मुद्दा 29 नोव्हेंबर, ज्या दिवशी CCTV फुटेज सापडले त्या दिवशीचं केज मधलं, 29 नोव्हेंबर 2024 रोजी वाल्मिक कराड याने विष्णू चाटे याच्या फोनवरून अवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांना फोन करून काम बंद करण्याची व सुदर्शन म्हणतो त्याप्रमाणे करण्याची धमकी दिली होती. त्याच दिवशी सुदर्शनने अवादा कंपनी येथे जाऊन वाल्मिक कराड याची डिमांड पूर्ण करण्याची नाहीतर काम बंद करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींच्या मागण्या पूर्ण न झाल्यास दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले व त्यांच्या साथीदारांनी पुन्हा अवादा कंपनी येथे जाऊन तेथील गार्ड व शिवाजी थोपटे, ते दुसरे अधिकारी अवादा कंपनीचे, यांना मारहाण, शिवीगाळ व धमकी दिली होती. त्या दिवशी मयत संतोष देशमुख व गावकऱ्यांनी विरोध केल्यावरून दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी खंडणीला अडथळा ठरणाऱ्या मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांचा खून केला आहे. या वरील सर्व घटना होत असताना च्या काळात आरोपी वाल्मिक कराड आणि इतर आरोपींच्या संपर्कात CDR वरून दिसून येत आहे. म्हणजे आरोपी वाल्मिक कराड हा इतर आरोपींच्या संपर्कात दिसून येत आहे. म्हणजे त्याच्या देखरेखीखाली अपहरण आणि खून झालेला आहे खंडणीसाठी, असा सरळ दावा गुन्हा ठेवताना SIT पोलिसांनी केलेला आहे.